सांगा मला पहिलं काय काढायचं आपल्याला इयर काढून घ्यायचे ना. वर्ष कधी संपले आपलं 2019ला. ताळेबंदाला 1 तारीख आहे आणि प्राप्ती शोधन खात्याला पण तिथं जमलिंगमध्ये पड चाल नाही तर एकाचं काढायचं होतं दुसरंच काढून ठेव चाल. कधी पण कोणतं तारीख घ्यायचं असते प्राप्ती शोधन खात्याला जी तारीख आहे तेच घ्यायचे म्हणतो आपण. आणि प्राप्ती शोधन खात्याला सध्या किती आहे 31 मार्च 2019. याचा अर्थ आपलं चालू कोणता असेल मोठ्यानं बोंबलाय शिका आता 2018-19 खात्या पित्या घरच्या मागत करायचे नाव आपण. हां मग मागील कोणता असेल 17-18. पुढील कोणता असेल वा 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 19-20 बरोबर आहे. मग आता काढून ठेवलं त्याचा आता काही संबंध आहे का नाही पण सुरुवातीला काढून ठेवायचं. आता ताळेबंद अगोदर ट्रान्सफर करून घेऊ. तर पहिलं पद कोणतं आहे बरं द्यायला सांगा. भांडवल निधी कंपल्सरी कुठं दाखवा भांडवल निधी. इनर काउंटर बर किती फक्त गरीबाचा गट आहे वाटते बहुतेक ही. हां नेक्स्ट अदत्त खर्च. पण कोणत्या वर्षाची हे अदत्त आहेत बरं कोणत्या वर्षाचे आहेत. मागलं वर्षाचं म्हणलं की नेहमी प्लस का मायनस करतो मायनस करतो पण ते आताच करत बसायचं आहे का नाही त्याला स्टॉप करा. नंतर आता संपत्ती बाजूला या. चला रोख आणि बँक आहे ती घेतो का नाही गुड. नेक्स्ट काय बरं उपस्कर काय असते दाखवा. उपस्कर समान आहे का असेल तर आतमध्ये नसेल तर बाहेर. किती 20,000. नेक्स्ट अप्राप्त वर्गणी. अप्राप्त पण कोणत्या वर्षाचा आहे मागीलचा आताच बघायचं आहे का आपल्याला हे नाही सोडून द्या. चलो नंतर नेक्स्ट गुंतवणूक काय असते गुड गुंतवणूक पण किती टक्के 6% गुंतवणूक. इनर काउंटर बर किती 6,500. बघा पवार आवाज कसं येईल तुमच्या बॅचमध्ये तुम्हाला बोला बोला म्हणावं लागतं आहे का. नेक्स्ट हां वाचाल तर वाचाल रे झालं ना ताळेबंद. आता कोणती बाजू आता प्राप्ती शोधन खात्याची प्राप्ती बाजू. प्राप्तीची पद कुठे एक तर उत्पन्न दुसरीकडे देता गुड. पहिलं पद काय बर घेतो का नाही चलो सोडा. नंतर नेक्स्ट काय असते गुड गुड प्रवेश शुल्क. बहुतेक आज येताना जरा टॉनिक घेऊन आलात काही वाटाले. किती रुपये 28,000. नेक्स्ट वर्गणी संस्थेस काय असते उत्पन्न घ्या वर्गणी. इनरला टोटल अमाऊंट घ्यायचे ना किती बर 5 का बघा आकडे सुद्धा नीट दिसणार तर जास्त झाले वाटते आहे की नाही. इनरला 50,000 टोटल. नंतर नेक्स्ट हा ईद प्राप्ती काय असते आपली संपत्ती. हां तुला बी आता झाली वाटते विविध प्राप्ती. त्याला वरी पटाबर रांग सोडा. किती रुपये अमाऊंट आहे 5,000 झालं. ट्रान्सफर काय अवघड आहे का नाही गुड. आता नंतर याच्यानंतर कोणतं आता शोधन. शोधनची पद कुठे एक तर खर्च दुसरीकडे संपत्ती गुड. पहिलं पद काय बरं हां भाडखाऊ कुठे येते दाखवा भाडे. इनर काउंटर किती गुड 25,000. नेक्स्ट स्टेशनरी. त्याला 2 समान आहेत ना भाडेला. हां ह्याला पण 2च आहेत ना स्टेशनरी. इनरला किती 3,000. चलो नंतर नेक्स्ट पगार सुद्धा काय आपलं खर्च दाखवा. मग पगाराला दुसरं नाव काय वेतन. इनर काउंटर बर किती 22,000. पण ह्याला किती वळी 2 एकच समान आहे ना. हां चलो नंतर नेक्स्ट हां फर्निचर दुरुस्ती काय असेल आपलं खर्च. फर्निचर दुरुस्ती किती 1,800. नेक्स्ट सचिवाचे मानधन. काल कोणतं पद होतं आपल्याला मानधन डॉक्टरांचे बरोबर आहे. आज इथं कुणाचं आहे सचिवाचं. बचत गटाची सचिव असते का नाही अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष असते तर ते फुकट आहेत का नाही. त्यांना ₹2 काहीतरी दक्षिणा द्यावं लागतं ना आपल्याला बरोबर आहे ना. मग ते द्यायचंय मग ते पगार म्हणून नाही का नाही ते खुशीनं दिलो ना आपण. मग खुशीनं दिलो याचा अर्थ त्याला शब्द काय मानधन. मग दिल्यानंतर आपलं काय खर्च आहे दाखवा. मग खर्च बाजूस कुणाचं मानधन सचिवाचे मानधन किती बोंबला लय घेतल्या बाईनं. नेक्स्ट
किरकोळ खर्च. किरकोळ म्हणजे काय बरं? हा, खर्चच. हा, क्षुल्लक खर्च आपले. ओके, दाखवा मग. किरकोळ खर्च. किरकोळ खर्च 2000. किरकोळ म्हणल्यास पोरांना दुसरं लक्षात येते का? पत्र्यात शेवडावर असते बा, किरकोळ विक्रेता. बरोबर आहे ना? हा, त्यांना माहित आहे, यांना माहित नाही वाटतं, आहे की नाही? नेक्स्ट, शिल्लक पुढे नेली. शिल्लक पुढे नेली भविष्यातील काय असते? दाखवा. पण इथं शिल्लक पुढे नेली लिहितो का? नाही. रोख आणि बँक. रोख, बँक. रोख किती आहे बोमला? 8200 आणि बँक 16000. चलो अच्छे बच्चे, झालं ट्रान्सफर. आता राहिलेले लगेच समावना बघायचं नाही, राहिलेले अगोदर बघा. का बरं बघायचं? रिपीट सांगतोय बरं का, महत्त्वाचं आहे. तुम्ही ट्रान्सफर केलात, सगळं आलं, ह्या खुशीमध्ये किंवा ह्या ओव्हरफ्लोमध्ये आपण काय करतो तर पुढे समावना सॉल्व्ह करतात. म्हणजे ते राहिलेलं राहूनच गेलं ना, आणि तुम्ही पुन्हा डायरेक्ट टॅली करत बसतात, तर तिथं चुका होतात. त्यासाठी अगोदर ट्रान्सफर झाली की चेक करायचं काय गुपित समावना, म्हणजे टक्केवारीचं कोणतं आहे का, इयरचं कोणतं आहे का, आणि काय आपण ते ठेवलं होतं ना नंतर करायचं म्हणून, तर ते अगोदर बघू. तर देयताचं कोणतं ठेवलं होतं आपण? अदत्त खर्च. चालू वर्षाचं अदत्त म्हणले की नेहमी प्लस करतो का मायनस? बरं, प्लस करून देयताला. बरोबर आहे. चालू वर्षाचं प्लस होते, म्हणजे मागील वर्षाचं अदत्त आहे ना, मग मागीलचं म्हणल्यास काय करता? पण मागील वर्षाची दुसऱ्या पेट दाखवतो का? नाही. दाखवा मग. पहिलं कशाचं आहे बरं? पगाराचं का? बरं चला, मायनस मागील किती रुपये? बरं 8000. 8000. चलो 8000 मायनस करून परत इनरला ठेवू का आउटरला? किती? 14000 येतं का? हा. नेक्स्ट, आणखीन कशाचं आहे बरं? भाड्याचं. पण आता भाड्याचं पण प्लस करू का मायनस? बरं, मायनस काय म्हणू त्याला? अदत्त. किती रुपये? बरं 7000. मायनस करून बघा परत. आता ह्याला इनरला ठेवू का आउटरला? बरं, का बरं? पुढे समावून नाही असल्यामुळं. करा मग. आता बघा बरं किती येते इनरला? 18000. ओके. पुन्हा आणखीन कशाचं आहे बरं? स्टेशनरीचं. पण ती पण मायनसच ना, मायनस मागील किती रुपये? बरं 1000. मायनस करून परत 4000 येते का? 2000. गुड. पण इनरला दाखवलं. बरोबर आहे. आता नंतर झालं नाही ते इथंच. आता संपत्तीचं कोणतं राहिले बरं? हां, इथं लिहू का अगोदर? का इथं? हां, बा गोंडळ साक्षरात लिहितोय बरं का, लक्ष द्या इकडं. अप्राप्त वर्गणी किती आहे बोंबला? बरं एकदा 8500. किती आहे? ताळेबंद कोणत्या वर्षाचा आहे? मागीलचा आहे. मग ही कोणत्या वर्षाचा अप्राप्त आहे? मागीलचा. ह्याला स्लो घेतो रे, जरा लक्ष द्या इकडं. आता वर्गणीकडे येऊत. आता ते आजूबाजूलाच ठेवलं बरं का. का बरं ठेवलं हे थोड्या लक्षात येईल. आता प्राप्तिशोधन खात्यामधलं वर्गणी सांगा बरं मला, कसं कसं आहे तिथं वर्गणी? 2017-18ची 2000. 2018-19ची किती? 45000. आणि 2019-20ची 3000. ओके. सगळ्याची बेरीज आउटरला 50000. आणि आपण इथं कोणती रक्कम घेतला? कुठं रे? इथं आहे. हां, सगळी आपण टोटल घेतला ना 50000. इथपर्यंत ट्रान्सफरमध्ये काय अडचण होतं का? नाही. चलो, खाऊन तर लावून आज. हां, व्यवस्थित जरा लक्ष द्या. मग आता इकडं दुसरीकडे लक्ष जाऊ देऊ नका. ह्याला स्टॉप केलोय, हे तसंच ठेवूत आपण. आता वर्गणीचे चालू वर्ष कोणतं आहे मला सांगा एकदा. रिपीट. आपलं 19ला संपले. 18-19. बरोबर आहे ना? ह्याला इथं थुका लावतोय मी. हे आपलं कोणतं आहे? चालू आहे. बरोबर आहे ना? मागीलचं कोणतं आहे? बरोबर आहे ना? किती रुपये? 2000. मागीलचं नेहमी प्लस करतो का मायनस? दुसऱ्या पेट दाखवतो का? नाही. आणि पुढीलचं सुद्धा मायनस, पण ह्याचा दुसऱ्या पेट दाखवतो आपण. कुठं? देयता बाजू. कुठं? देयता बाजू दाखवतो, संपत्तीला नाही. ओके. हे कुठं? देयताला येणार आहे. मग आता सध्या मी वरल्याचं ह्याचं मागीलचं बघतोय. ओके. मागीलची इथे किती रुपये दिलेत? बरं 2000. आणि इथं मागीलचं किती म्हणते? बरं 8500. आता बघा इथं काय म्हणते तर ती वाक्य, मला मागील वर्षी काय म्हणतोय मी? मागील वर्षाची मला येणं होतं. किती रुपये येणं होतं? 8500. रिपीट करतोय बरं का पिंटोस. मागील वर्षाचं मला येणं किती होतं? 8500. पण मला ॲक्च्युअलमध्ये मिळालेत किती ह्या वर्षी?
गेल्या वर्षीचे 8,500 येणं होतं, पण ह्या वर्षीच आता मला 2,000 रुपये मिळालेत ना. किती मिळालेत? 2,000. मग अजून येणं किती आहे? 6,500. ओके, कसं केलं बरं? गेल्या वर्षीचं येणं होतं, मिळालं का? नाही. कधी कधी बघा, आता मी समजा म्हटलो ह्या पिंटोसकडून मला किती आहे? 8,500 रुपये येणं आहे, बरोबर आहे. मग येणं आहे म्हणून मी अगोदर संपत्तीला दाखवलो पिंटोसच्या नावानं. मग आता खाली काय झालं बरं? त्यानं मला 8,500 एकदाच दिलं नाही. आता किती दिलाय बरं? फक्त 2,000 दिलाय. मग 2,000 दिले तर 2,000 मी कट करून टाकतो का नाही? प्लस करतो का मायनस करतो? मायनस करून त्याला अजून मी काय म्हणून बरं? पिंटोस वागा, तुझ्याकडे अजून माझे 6,500 रुपये राहिले, तर ती पुन्हा नंतर अजून मला दे बाबा, बरोबर असंच म्हणणार ना का? सोडून देताव का? नाही. मग आता पण तिथं असंच झालं तर खाऊ का? मागीलचे किती आहेत बरं आपल्याला? 8,500 मिळालेत मला फक्त 2,000. आणखीन येणं किती आहे मला? 6,500. मग ती सोडतोय का? नाही. आज न उद्या अजून ती मिळणारच आहेत ना. मग ती 6,500 रुपये भविष्यातील काय असेल? संपत्ती. मिळालेले प्लस करू का मायनस करू? मिळालेले मायनस करायचेत ना. हो का? मायनस मागील किती रुपये बरं? 2,000. लगेच पुढीलचं पण हो का लगेच मायनस करतो. दम खायचं नाही आपण. किती रुपये? 3,000. बरोबर आहे. मग ही 3 पण कटले, ही 2 पण कटले, राहिले किती बरं? गुड गुड. आता वाटले बा तुम्ही खरे विद्यार्थी आहो. ओके, दाखवलो. मग आता 2,000चा दुसरा इफेक्ट दाखवतो का? सिंगल इफेक्ट दाखवतो मागील वर्षाचं, म्हणजे त्या अमाऊंटचं सिंगल इफेक्ट होईल, बरोबर आहे ना. 2,000 सिंगलच झाले नाही इफेक्ट, दुसरा इफेक्ट होत नाही. पण 6,500 अजून येणं आहे ना. ती येणं भविष्यातील काय असेल? आपली संपत्ती. हो का? इथं अप्राप्त वर्गणी. पण कोणत्या वर्षाचं अप्राप्त आहे? मग इथं मागील शब्द लिहितो का? नाही. तर मागील म्हणजे नेमकं कोणतं आहे आपलं? हा, इथं लिहा. मग येणार लिहा 2017-18चे किती येणं आहे बरं? 6,500. असं एक क्वेश्चन झालं वाटते आपल्याला. हा, झालं, पण कोणतं ते माहित नाही, आहे की नाही? हा, झालं. आता हे पुढीलचं पण मायनस केलं, पुढीलचे पण किती इफेक्ट होतात म्हणतो? 2. पुढीलचं मायनस करून कुठे येते? डेटाला दाखव. मी तर पुढील वर्षाची वर्गणी किंवा पूर्वप्राप्त वर्गणी किंवा 2019-20 ची वर्गणी काय लिहू सांगा? ओके, लिहा तुमच्या मर्यानुसार. पूर्वप्राप्त वर्गणी किती? 3,000. ओके, कळकलं नाही म्हणा अजून, आहे की नाही? भांगेला पण कळालं नाही. पेंटोस लक्ष दे. इथं डबल अजून लिहितो. किती होतं इथलं? 2,000 आणि इथं 3,000. हे नाहीच असं समजा, ह्याचा संबंधच ठेवू नका. हे नाहीच आपल्याला. आता इथलं तर लक्षात येते का बघू. मागीलचं नेहमी प्लस करतो का मायनस? दुसऱ्या इकडे दाखवतो का? मायनस केलं. कुठे गेले? हा, इथं मायनस केलं. दुसऱ्या इकडे दाखवलं का त्याचं? नाही. पुढीलचं पण काय करतो? पण दुसऱ्या इकडे दाखवतो. पुढीलचं काय करतो? मायनस करून देता बाजू पूर्वप्राप्त वर्गणी. इथलं तर लक्षात आलं की? ओके. आता संपत्तीला दिल्यामुळे फक्त तिथे एकदा लक्ष घालायचं की बाबा मागीलचं मला ॲक्च्युअल 8,500 होतं. जर समजा इथं 8,500 म्हटले आणि इथं जरी 8,500 जर म्हटलं असतं, म्हणजे 8,500ला 8,500च मिळाली ना. मग मायनस दुसऱ्या पेट दाखवत होतो का आपण? नाही. इकडे संपत्तीला 6,500 दाखवायची गरजच राहिली नसते आपल्याला. वरी पण 8,500 म्हटले आणि इथं पण 8,500 जर म्हटलं तर. पण आपल्याला तसं झालं नाही. ही व्यवहारात्मक बघायचं म्हणतोय मी याला. कसं बघा? व्यवहारात्मक बघा. व्यवहारात्मक म्हणजे एखाद्याकडून मला येणं होतं गेल्या वर्षीचे 8,500, पण त्यानं आता मला दिलायच किती? फक्त 2,000 दिलाय. मग अजूक राहिलेतच ना. किती राहिलेत बरं आपल्याला? 6,500. मग ती 6,500 अजून सोडले का त्याला? नाही. तर ती भविष्यातील काय म्हटलो? संपत्ती. आणि संपत्तीला इयर वाईज. पण कोणत्या वर्षीचे आहेत ती? मागीलचे. कारण ताळेबंद आणि ही प्राप्ती शोधन खाते, उत्पन्न खर्च खाते, ही फक्त या चालू वर्षाचंच तयार करतोय ना. बरोबर आहे ना. मग इथं तिथं समजण्यासाठी आपण सांगितलंय ही मागील वर्षाचे आहेत म्हणून असं उल्लेख करून दाखवलो तिथं. ओके. नेक्स्ट बोंबला. ही पुसू. ओके, साफ करतो. इस्तू लावा. नालाय का? माझ्या संसारात एवढंच आहे, त्याला अजून तू इस्तू लावतोस का? मला सासूरवाडीचा आधार नाही, तुला 10 वेळा सांगितलं. हा लगेच वाटलं तिथं असं तसं ते देवाचं नाव टाकतात बघ, तसं तिथं तुझं नाव टाकेन मी. हा, नेक्स्ट बघा. आता कोणतं राहिले आपलं? 6% गुंतवणूक. ओके. गुंतवणूकची तारीख दिली का तिथं? नाही. या तारखेला नाही, म्हणजे ताळेबंदात आहे, मागीलच आहे ना. म्हणजे पूर्ण 1 वर्ष झालं आणि तारीख दिलं तर त्या तारखेनुसार काढतो आपण. मग आता गुंतवणूक आपली टोटल किती आहे बरं? 6,500.
500. त्याच्यावर किती टक्के काढायचे? 6. टक्केवारी किती मधून काढताव? गुड गुड. कटवाकटवी किती आहे? 2 कटले 2 कटले 0 कटले. ओके. नंतर 6 पंचे 30 ला 0 कोणी तर म्हणाले 0. हा चाले 3 6 36 आणि 3 39. म्हणजे किती आलं बरं? 390. आणि पर्सेंटेज नुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असते. ती घसारा असेल, कसर असेल, कमिशन असेल, व्याज असेल किंवा काही का असेल. ओके. टक्केवारीनुसार काय बी काढा ते पूर्ण एका वर्षाच निघते. आणि आपल्याला किती घ्यायचे? पूर्ण एका वर्षाच घ्यायचे. बरोबर आहे. मग आता व्याज नेहमी प्लस करतो का मायनस? बरं प्लस. व्याज नेहमी वाढतच जाते ना आपलं. मग करा मग याच्यामध्ये प्लस पोलिओ व्याज किती बरं? 390. बघा बरं आउटरला 6890. ओकेच कार्यक्रम आहे म्हणावं, आहे की नाही? झालं. टक्केवारी काढता आली ना? किती आलं टक्केवारी? हा. गुंतवणूक केलतो, बरोबर आहे ना? कुठं? बँकेत केला असं समजा. मग बँकेत गुंतवणूक केल्यावर बँक फुकट द्यायला का आपण बँकेला? नाही, बँक आपल्याला त्याच्यावर काहीतरी देणार आहे ना. म्हणजे गुंतवणूक केलेली ती वाढतच जाणार आहे. मग आता कितीनं वाढली बरं? 390. म्हणजे आता अगोदर माझी 6500 होती व्याजासहित. आता माझी गुंतवणूक किती झाली? बरोबर आहे ना? मग आता ही व्याज वाढाली ना, संपत्ती वाढाली आहे. संपत्ती वाढाली तर आपलं खर्च होतंय का उत्पन्न होतंय? बरं उत्पन्न. तर दाखव मी इकडे उत्पन्न बाजूस किती टक्के बरं? कशावर बरं? गुंतवणुकीवर. काय बरं? व्याज. किती बरं? 390. बरं बरं. झालं. वरकी नोट लिहून घेत चला बरं का. हां. नेक्स्ट बोमला बरं अजून कोणतं राहिले का? प्राप्ती शोधन खात्यामधले इयर पण सॉल्व्ह झाले ना आपलं. हां चला. पानपलटी धडा दुसरा. हा वाच ओंकार. मागील 2 महिन्याचे भाडे अजून देय आहे 5000. वा ओके. बघा मागील 2 महिन्याचे म्हणते. वाक्य लक्षात येते ना? नाहीतर असं म्हणचाल मागील म्हटलं की नेहमी काय करायचं? मायनस. मागील म्हटलं की नेहमी मायनस. ही ठोकताळी इथं लागू होणार नाही. का बरं? मागील म्हणजे मागील वर्षाचं जर म्हटलं तर मायनस करायचं. इथं मागील वर्षाचं म्हटलंय का? नाही. ह्या चालू वर्षामधले पण मागचे 2 महिन्याचे राहिले म्हणते. कोणत्या? मागच्या 2 महिन्याचे. म्हणजे ह्या चालू वर्षातच मोडाले ना. मग द्यायचंय ना अजून? दिलोय का? नाही. किती रुपये द्यायचेत म्हणते? 5000 द्यायचेत. म्हणल्यास आपला खर्च वाढेल का कमी होईल? वाढेल. मग प्लस का मायनस? प्लस. पण कशामध्ये? भाड्यामध्ये. प्लस अदत्त. अरे इथं अदत्त लिहिलं होतं, इथं मागील लिहा. अरे वरल्याला तुम्ही मागीलच लिहिलं का? वयामानानं होत असते. किती रुपये? 5000. 18 आणि 5. वा वा वा. 23. म्हणून तर तुमच्या घरचे तुमच्या हातावर कधी 100 रुपये देणार आहे की नाही? 100 रुपये दिले तर ह्याने 10 रुपयाच्या गोळ्या घेतील आणि 90 रुपये दुकानदाराला ठेवून येतील. असे लक्षणं दिसाले तुमचे. हा झालं एक इफेक्ट. आता लक्ष द्या इकडं. प्लस द्यायचंय ना. द्यायचं म्हणजे तिकडे द्यायचा का संपत्ती? द्यायचाला दाखवा. मग अदत्त पण कशाचं आहे? ह्याला वरी 2 ओळी सोडा. अदत्त काय काय? अदत्त भाडे किती? 5000. चलो नेक्स्ट. भांगे वाचवा का? 31 मार्च 2019 रोजी स्टेशनरी खर्चाचे देणे बाकी रुपये 4450. जरा शुद्धीवर येईल बघा. हा 31 मार्च 2019 रोजी स्टेशनरी खर्चाचे देणे बाकी 450. 31 मार्च 2019 म्हणजे चालूच वर्ष आहे ना आपलं. बरोबर. म्हणजे शेवटच्या दिवशी कळालं बघा आपल्याला खातं करताना, क्लोज करताना, की बाबा स्टेशनरीचे पण द्यायचे आहेत. तर किती रुपये द्यायचे आहेत बरं? 450 रुपये. मग 450 रुपये द्यायचेत ना आपल्याला. मग द्यायचेत म्हणल्यानंतर त्याच्यात प्लस करू का मायनस करू? बरं प्लस करा. मग प्लस कशात? प्लस अदत्त किती? 450. प्लस करून आउटरला 2450. मग 450 द्यायचेत ना. द्यायचेत म्हणल्यास इकडं अदत्त कशाच? गुड. स्टेशनरी किती? 450. नेक्स्ट
वाच मुरमेश शेठ फास्ट होले का बघा. नाही. हां वर्गणीचे 3000 येणे बाकी. हां वर्गणीचे किती येण आहे म्हणते 3000. येणला दुसरा शब्द का वापरतो आपण अप्राप्त. अप्राप्त म्हणले की प्लस करतो का मायनस प्लस करा. मग ह्याच्यामध्ये प्लस अप्राप्त किती रुपये बरं 3000. प्लस करून आउटरला 48. 48,000 आलं. येण आहे आणखीन मिळाले का नाही. मग येण भविष्यातील का असेल संपत्ती. दाखवा मग संपत्तीला पण येऊ का काय लिहितो इथं अप्राप्त वर्गणी लिहितो ना पण ऑलरेडी लिहिलेलं आहे ना मग डबल लिहायचं का अप्राप्त नाही. मग आता ही नेमकं येणं कोणत्या वर्षाचं आहे कोणत्या चालूच आहे ना बरोबर आहे ना. मग चालू वर्ष आपलं कोणतं आहे हां मग ती लिहायचं आता इथं 2018-19चे किती येणं आहे 3000. म्हणजे आता सांगते वेळेस कसं सांगणार बरं हो का आपण ह्या चालू वर्षाचे पिंट्याकडून 3000 यायचे तर मागीलचे किती आहे तर त्या पिंट्याकडून यायचे 6500 असं टोटल येणं किती आहे 9500. आलं लक्षात. चलो नेक्स्ट. हां हुशार विद्यार्थी पटशिरा सांगतील मला प्लस करायचं का मायनस बर किती टक्के हां काय लिहू किती रुपये मायनस करून आउटरला 0 डॅश. मग आता ते कुठं प्लस करू ओके करा मग दीदीमध्ये प्लस 100% कशाचं प्रशुभाचं किती रुपये 28,000 झालं. हां नेक्स्ट बोमला बर उपस्करावर वार्षिक 10% दराने घसारा आकारा. घसारा नेहमी प्लस का मायनस मायनस. आता तारखेनुसार काढत बसायचे का आपल्याला नाही मग पूर्ण एका वर्षाच काढायचे ना. मग 20,000वर 10% किती येते बरं 2000. 2000 प्लस का मायनस मायनस 10% पसारा 2000 मायनस करून आउटरला 22 का 18,000. 22 म्हणलं 22 लिहि चाल. मग 2000 रुपये खर्च का उत्पन्न दाखवा मग खर्च बाजू किती टक्के इथं वरी लिहितोय 10%. कशावर बर उपस्कारावर काय किती गुड गुड. नेक्स्ट बोमला एवढंच होतं ना हां चला मग आता टेली काय झाले महिलांच्या हातावरचं कारभार आहे म्हणल्यावर तूट तर होणारच. हां आणि त्या दिवशी बी महिला मंडळाचं होतं त्याच्यात पण तुटच झालं ना. हां काल डॉक्टरचं होतं दवाखान्याचं होतं. असं कुठं असतंय का लिहिलेलं पण सरळ सरळ सांगितले तर महिला मंडळमध्ये पुरुष कोण येतंय का नाही. हे महिलांचा कार्यक्रम आहे. चला महिला मंडळ पटपट करून दाखवा. शेंबडी लेकरं होती तर सकाळच्या बॅचला एवढे विद्यार्थी बोरिंग आहेत किती बोला म्हणलं तर त्यांच्या घशाच्या बाहेरच आवाज निघत नाही. मला भीती आहे महत्वाचं. हां हां एका सांगायचं नाही वाढावा तूट किती येते ती सांगायचं मला आजचे बच्चे. सांगू नको पैशाच कारभार आहे कोणाला सांगायचं नसते. झाकली मूठ 1.25 लाखाची उघडली लोकाची. हा
तुला लय द्या ना तरी असलं. तूट. हा. हे सगळ्यांचं आलं का रे बाबा? मला कधी कधी का डाऊट येते की तुम्ही बघून सांगतात म्हणून. नाही, विश्वास आहे मला तुमच्यावर, विश्वास आहे मला. मुलांवर विश्वास नाही. मुलांना बोलायचं होतं ते तुम्हाला बोललो. हा चला सांगा, कोणती बाजू जास्त आहे आपली? कोणती? नाही, विश्वास आहे तुमच्यावर. किती खर्च किती आले? हा चला, हे आज मुलींच्या मनावर रे, कारण गणितच आपलं कुणाचं आहे? महिला मंडळाचं आहे. हा 61,250. ओके, त्याच्यातून खर्च मायनस करून, उत्पन्न मायनस करून किती आले बरं आपलं? 7,860. त्याला नाव काय द्यायचं? तूट. कंसात खर्चाचे उत्पन्नावरील अधिके, कंसात कंपल्सरी लिहित चला बरं का. कंसात कंपल्सरी लिहित चला. आता वाढावा असेल तर भांडवल निधीमध्ये काय करतो म्हणतो आपण? प्लस. आणि तूट असेल तर भांडवल निधीतून मायनस करायचं म्हणतो. मग आता ह्याच्यात प्लस करू का मायनस करू? बर मायनस. पण अगोदर ह्याची टोटल बेरीज किती ते बघा. 30 आणि 28 58. 58 मधून मायनस तूट. किती तुटी लिहिलो हो का? तूट. हा किती? 7,860. ओके, बरोबर. 58 मधून 7,860 वजा केल्यास आउटरला किती येतात? ही 50,140. 50,140 येते का रे? येते. चलो, आता ताळेबंदाचे जर टॅली इक्वल आले तर आपलं गणित आलं, नाहीतर गणित गेलं, चुकलं. हाय हाय, अजून टाइम आहे, भरपूर आहे. नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला प्रवेश चॅप्टर चालू करायचं बरं का. अजून ह्याच्यातले क्वेश्चन्स राहिलेत सगळे कंप्लीट करून. चला, किती मार्क आपले टार्गेट कंप्लीट झाले बरं? 12 आणि 12 24 आणि 4 मार्क MCQ, म्हणजे 28 मार्काची आपण तयारी केलोय. आले ना? ओके. पिंट्या, तू होतास का रे काल लाईव्हला? का बरं? हा का बरं? तुला पत्रिका द्यावी लागली बाबा मला. किती आलं सांगा रे पटपट. दोन्हीच पण पुस्तकातलं बघू नका, कारण आपलं पण आहे का चेक करा एकदा. किती वेळात झाले आपलं क्वेश्चन? अर्ध्या तासातच झाले. तरी अजून वेळ आहे आपल्याला भरपूर. चलो, हुशार लेकर आहात तुम्ही. असं कुठं असते का? हे आपल्याला कृष्णा ज्युनियर कॉलेजचं झाले का रे? नाही, त्याच्यात भांडवल निधी निर्माण करायचा आहे, ते क्वेश्चन्स राहिले. तर हा तर ताळेबंद, म्हणजे सध्या आपण कोणते बघा झालं. हां बा, सध्या आपण कोणकोणत्या प्रकारचे अंतिम नफा न कमी होणाऱ्यामध्ये क्वेश्चन्स बघितला. प्राप्ती शोधन खात्याने समावण्याचे आले. तर पुन्हा क्वेश्चनमध्ये ताळेबंद प्राप्ती शोधन खात्याने समावना असलेली सध्या चालू आहे. तर ताळेबंदाचं काय अवघड आहे का? नाही. आता ताळेबंद दिलेलं नसतं, म्हणजे मागील वर्षाची संपत्ती आणि देयता जर दिलं आणि भांडवल निधी जर दिलं नसेल तर तेव्हा कसं करायचं? तर त्याच्यातलं क्वेश्चन आहे बरं का हे. कोणतं? ज्युनियर कॉलेजचं. आणि त्याच्याच पुढचं 103 वर्षच.
हां ती उग महाबळेश्वर टाकले. ट्रिप काढायची का मग तुमची थंड हवेच्या ठिकाणाला? किती जण आहेत इच्छुक? पण आता नाही काढलं तर जानेवारी मंथमध्ये, कारण का परीक्षेचे एक दीड महिना अगोदर जायचं असतं. का तर थोडं मूड फ्रेश राहतं, बरं वाटतं. पेपरला खुशी खुशीनं जाता त्यासाठी. आणि कुठं आपल्याला 8 दिवस तिकडे जायचंय, माहेरला गेल्यासारखं जायचं नाही. आज गेलो म्हणजे आज समजा नाईटला गेलो, 1 डे तिथं महाबळेश्वर फिरण्यासाठी. रायगड त्याच्या पुढे, रायगडला पूर्ण 1 डे लागतं, 1 दिवस. आणि महाबळेश्वर फक्त 1 डेमध्ये होतं. हां 2 दिवस म्हटलं की मग भरपूर देवस्थानं होते. तर देवस्थानं बी म्हणजे त्या रूटमध्येच आहेत ना, ते पण होतात आणि फिरणं पण होतं. काढायचं म्हणलं की जानेवारीत बघूत आपण. अरे नाही, माझं म्हणणं काय होतं माहिती आहे का, सहल कुठं काढायची माहिती आहे का, गावच्या बाहेर वड्यावड्यानी गोल फिरून यायचं, घरचा डब्बा घेऊन यायचं आणि तीच खायचं आणि नीट घरला जायचं. तीच काढूत मग आपण. हां कुणाच तर उचला उचली चोराचोरी पुन्हा ते बी चालू होतंय. कॅनलनी का नाही, कॅनल याच्याकडे आमच्याकडे ओढा आहे, आम्ही वड्यावड्याने फिरतो. का लेंडी आहे? क्वेश्चन देण्यासारखे कोणते सापडणार रे?